आप देख रहे हैं एनवायरमेंट टुडे न्यूज। मैं नितिन चौधरी। नागपुर में हम लोग SC, ST, OBC आरक्षण बचाओ और सब कैटेगरी और क्रीमी लेयर हटाओ का अभियान चला रहे विविध संगठन के माध्यम से। और उसका अभियान की शुरुआत हम लोग संविधान चौराहे पर एक बड़ा धरना के माध्यम से हम शुरू करने जा रहे हैं। और उसकी जानकारी देने के लिए आज की हमारी ये पत्र परिषद थी। पत्र परिषद का मुख्य हमारा जो खास करके जो मसला था वो यह था कि गत 1 अगस्त 2024 को जो माननीय सर्वोच्च न्यायालय उच्चतम न्यायालय ने जो फैसला सुनाया, जिसके तहत अनुसूचित जाति और अनुसूचित जनजाति में क्या आरक्षण में सब कैटेगरी और साथ साथ में उसको क्रीमी लेयर का मानदंड लगाने का जो फैसला सुनाया, हम लोग उसके विरोध में ये धरना देने जा रहे हैं। हमारा मानना ये है, हमारा मानना नहीं है, ये तो माननीय सर्वोच्च न्यायालय के जो 7 जजों का जो फैसला जो आया है, हमारा ये कहना है कि वो उनका व्यक्तिगत फैसला है। उन्होंने व्यक्तिगत अनुभव के माध्यम से, व्यक्तिगत कल्पनाओं के माध्यम से, व्यक्तिगत अपने सत्सद विवेक के माध्यम से ये जो फैसला सुनाया, ये हमारा मानना है कि ये संविधान के जो कारणीय मानदंड है, खास करके जो आरक्षण को सूचित करते हैं अनुसूचित जाति और जनजाति के, और साथ साथ में सामाजिक और शैक्षणिक पिछड़े वर्ग के आरक्षण को जो लेकर जो मानदंड बने हैं आर्टिकल 15(4) और आर्टिकल 16(4), और साथ साथ में जो अनुसूचियाँ बनाई है 340, अनुसूचित जाति के लिए 341 और अनुसूचित जनजाति के लिए 342। इसके तहत कहा गया है कि अनुसूचित जाति यानी कौन, अनुसूचित जनजाति यानी कौन, और सामाजिक शैक्षिक पिछड़े वर्ग यानी कौन, और इसका फैसला कौन करेगा, किसका ये अधिकार है। इसको ही जो खास करके जो सूचित किया था संविधान ने, किसका ये अधिकार है, किसकी ये जिम्मेदारी है, कौन ये कर सकता है, इसी को खास करके ये संविधान पीठ के फैसले ने उसको ही कहीं खारिज करने का प्रयास किया है, उसको थोड़ी सी ठेस पहुंचाने का प्रयास किया है। हमारा इसको लेकर विरोध है। हमारा ये मानना है कि संविधान ने खास करके इतने साल के मेहनत के बाद जो संविधान का निर्माण किया गया और उसमें जो संकेत दिए थे, खास करके जो पिछड़े वर्ग के लोगों के प्रतिनिधित्व को लेकर विकास के प्रक्रिया में उनकी सहभागिता के लेकर जो खास करके मानदंड रखे हैं 15(4), 16(4), 341, 300 हर एक मानदंड है, उसको ही ये फैसला हिलाने का कार्य कर रहा है। और इसका हमारा विरोध है। और इसको लेकर साथ साथ में इतना ही कहना है, ये भी कहना है हमारा कि माननीय सर्वोच्च न्यायालय ने जो फैसला किया है वो केवल व्यक्तिगत अनुभव के माध्यम से ये फैसला किया है। उन्होंने अनुसूचित जाति और जनजाति में सब कैटेगरी करने का जो फैसला किया है वो उनके अपने फैसले है, उसके लिए कोई डाटा, कोई तथ्य, किसी का आधार नहीं लिया है, केवल कल्पना करके उन्होंने ये बातें रखी और उसको उन्होंने मान लिया और उसको निर्णय में तब्दील करने का काम किया है ये फैसला। और साथ साथ में उन्होंने अनुसूचित जाति और जनजाति के जो क्रीम है उनको इससे वंचित रखा जाए, ये भी इसका भी संकेत दिया है। हमारा मानना ऐसा है कि अनुसूचित जाति और जनजाति के जो प्रतिनिधित्व में बैकलॉग बना हुआ है नौकरी और शिक्षा क्षेत्र में, फिर भी ये सरकार ये कैसा निर्णय न्यायालय के माध्यम से आया है। हमारा ये भी मानना है कि जो सर्वोच्च पद है, जो सर्वोच्च न्यायालय के पद है, सर्वोच्च पद होंगे या हाईकोर्ट के सर्वोच्च न्यायालय के जो पद होंगे, और खास करके जो मंत्रालय के विभिन्न विभाग है, और इतना नहीं है, विश्वविद्यालय के जो खास करके प्रोफेसर के पद है, असिस्टेंट प्रोफेसर के पद है, इन पदों में देखेंगे तो अनुसूचित जाति और जनजाति की संख्या जितना आरक्षण है उसकी तुलना में बहुत ही कम है। इसके बावजूद भी ये
जो न्यायाधीश ने फैसला दिया उनको कहाँ से दिखा कि इन समाज में क्या क्रीम लोग है और उनको इस आरक्षण के प्रक्रिया से बाहर रखा जाए। आप देखो जो भी बजट का प्रावधान होता है, बजट का प्रावधान आप इस साल देखो, अनुसूचित जाति के लिए जो प्रावधान रखा है वो 1,65,000 करोड़ का है उनके विकास सब प्लान के लिए। अनुसूचित जनजाति के लिए 1,24,000 का बजट है सब प्लान के लिए। लेकिन ये कितना होता है, उनके जनसंख्या है 16%, अनुसूचित जनजाति की संख्या है 8%, लेकिन ये जो अनुपात है अर्थसंकल्प का अनुपात है केवल 3% और 2% है। इसके बावजूद भी उस समाज में विकास किया गया है, उसमें लोग क्रीम बन गए हैं और उस क्रीम को इस आरक्षण के प्रक्रिया से वंचित रखा जाए। ये जो फैसला है वो फैसला अवैज्ञानिक फैसला है, गैर सिद्धांतिक फैसला है और हमारा मानना है कि गैर संवैधानिक मामला है। संविधान के फंडामेंटल स्ट्रक्चर जो है, आरक्षण का फंडामेंटल स्ट्रक्चर है, उसको खारिज करने का ये फैसला है। इसलिए हमारा इसको लेकर विरोध है और हमारा मानना है कि सरकार इन तमाम बातों को लेकर इसका जायजा ले। उनके जो विभाग है उनमें मंत्रालय में कुछ कमेटियां हैं, अनुसूचित जाति जनजाति की जो कमेटियां हैं वो बैठे इसके ऊपर में, इस फैसले के ऊपर में, संसद में चर्चा करें इस फैसले के ऊपर में और इस फैसले के रिव्यू के लिए वो जाए। और हमारा ये कहना है कि इस जो फैसले के विरोध में सरकार जाकर इसमें रिव्यू बनाकर इस फैसले को उलटफेर करने के लिए वो कदम ताल करे। ये हमारा इस पत्रकार परिषद के माध्यम से सरकार को आवाहन। आता जे वर्गीकरणचे जे SC/ST मध्ये समाजामध्ये OBC वर्गामध्ये जे वर्गीकरण करण्यात येत आहे त्या वर्गीकरण झाल्यामुळे आणि गव्हर्नमेंटच्या ज्या नोकरी संदर्भामध्ये अगर त्यांना कधीतरी मिळालं नाही तर अनसुटेबल दाखवल्यामुळे त्यांच्या आरक्षणावर धोका निर्माण होणार आहे का? प्रश्न बिलकुल। आता कसं आहे, हा निर्णय आला उपवर्गीकरणाचा, अनुसूचित जाती जमातीच्या जो कोटा आहे त्या कोटामध्ये उपवर्ग केल्यानंतर जर कोटा महाराष्ट्रामध्ये 13% असेल अनुसूचित जातीला आणि अनुसूचित जनजातीला किंवा जमातीला 7% आरक्षणाचा कोटा असेल तर या कोट्याचं विभाजन होईल। काही उपवर्गाला 2% आरक्षण मिळू शकतं, काही उपवर्गाला 3% आरक्षण मिळू शकतं, परंतु या आरक्षणाचा कोटा 13%च्या वर तर वाढणार नाही आहे आणि कोणाचाच 13%च्या वर वाढणार नाही। म्हणजे जो टोटॅलिटीमध्ये आरक्षणाचा कोटा आहे तो कमी होणार आहे। म्हणजे आम्हाला जे संधी आहे ज्याला आपण म्हणतो अपॉर्च्युनिटी आहे ती कमी राहणार आहे आणि अपॉर्च्युनिटी कमी राहिल्यानंतर मग काय असं होईल की त्या जागा कदाचित काही वेळेस ह्या जागा शिल्लक राहतील, रिक्त राहतील काही उमेदवार। कारण की शेवटी असं आहे की पात्रते आणि शैक्षणिक पात्रता आणि गुणवत्तेची पात्रता तसा सगळ्या उपवर्गाला सारखीच राहणार आहे आणि त्याच्यातून सगळ्यांना जावं लागणार आहे आणि त्या पात्रतेचे आणि त्या गुणवत्तेचे विद्यार्थी त्यामध्ये जर सापडले नाही तर त्या जागा रिक्त राहतील आणि त्या जागा रिक्त राहतील तर आता मेडिकल कॉलेजच्या ॲडमिशन्स आहेत, त्या जागा रिक्त झाली तर पटकन दुसऱ्या शेवटच्या फेऱ्यामध्ये त्या ओपन करतील आणि ओपन केल्यामुळे ओपन लोकांचा फायदा होईल। तुमच्या बोलण्यावरून अजून दिसून येत आहे की असं झालं असतं SC/ST OBCच्या आरक्षणावर धोका निर्माण करण्याचं काम चालू आहे का? प्रश्नच नाही। हे जे काही निर्णय आहेत ते निर्णय काय OBC SC/STच्या आरक्षणाला ताकद देण्याचा आहे का? सांगा मला कोर्टाला, आम्ही त्यांना ताकद देतो, त्यांच्या सुरक्षा करत आहोत। अरे सुरक्षा करतात, ताकद देतात, एवढा बॅकलॉग कसा शिल्लक आहे? त्याच्यावर तुम्ही कमेंट काहीच नाही केली आणि एकीकडे तुम्हाला क्रिमिनल सापडले। त्यांच्या सुरक्षेच्या ऐवजी तुम्ही त्याच्यामध्ये विभक्तीकरण करत आहे आणि विभक्तीकरण करणं म्हणजे सुरक्षा देणे आहे का, न्याय देण्याचा प्रकार आहे का? आणि त्याच्यामध्ये वर्गाच्या आधारावर न्याय असताना तुम्ही जात वेगळी करून जात न्यायाचा नवीन संकेत पाळत आहेत, हे सुद्धा गंभीर आहे। आरक्षण बचाव अभियान आता तुम्ही कशा प्रकारे करणार आहात? आरक्षण बचाव आम्ही एकतर धरण्याच्या माध्यमातून लोकांची या दृष्टीने हे जे काही आत्ता निर्णय आलेला आहे तो निर्णय बऱ्याच लोकांना माहिती नाही, बऱ्याच लोकांना या निर्णयाच्याबद्दल, कारण की कशा या निर्णय जर विरोध करायचा असेल तर कसा विरोध करायचा याच्याबद्दलच्या जाणीवा नाही आहेत, त्याच्या कशी भूमिका घ्यायची याबद्दलची त्यांची तयारी अजून ठरलेली नाही आहे। तर या पद्धतीनं धरण्याच्या माध्यमातून लोकांची या विषयाला धरून समज वाढवणे, या विषयाला धरून काय भूमिका घ्यायची ती भूमिका ठरवणे आणि याच्यानंतर लोकजागृती करून, शेवटी कसं आहे की सरकारवर दबाव जर आणायचा असेल तर लोकजागृती करावं लागेल आणि ते लोकजागृतीच्या माध्यमातून सरकारच्या वर दबाव आणून सरकारच्या माध्यमातून हे जे काही न्याय केलं असं ते म्हणतात कोर्ट,
तर या न्यायालयाला याचा न्याय ज्ञानाच्या प्रक्रियेला हेर म्हणजे मूल्यांकन करण्यासाठी म्हणून सरकारच्या माध्यमातून सरकारने प्रक्रिया करावी असा दबाव टाकण्यासाठी प्रक्रिया तुम्ही पुढे काय झाली. पिटिशन वगैरे दाखल करणार आहे का? हां? तुम्ही काय पिटिशन नाही फक्त लोकजागृती मुळातच आता ह्या जेवढ्या सामाजिक संघटना इथं बसल्या आहेत यांचं महाराष्ट्रभर नेटवर्क आहे आणि 9 ऑगस्ट क्रांतीदिनी हे धरणे जवळपास महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे. यांचे आहे, आमचे आहे, राष्ट्रीय सेवा दल आहे, छात्र भारती आहे, ह्या सगळ्यांचे एक संघटना आज संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. तर 9 ऑगस्टला क्रांतीदिनी जनजागृतीसाठी, कारण की हा निर्णय जेव्हा आला मीडियामध्ये हा निर्णय फार एकदम नसल्यासारखा आलेला आहे, त्याच्यामुळे हा निर्णय लोकांपर्यंत पोहोचवणे हेच आमचा मुळात उद्देश आहे. बिलकुल बिलकुल. आता दुसरा तुम्ही मुद्दा असा आहे की हा एवढा घाई गडबडीने निर्णय सुप्रीम कोर्टाने का घेतला? या लोकसभेच्या निवडणुका नुकताच झाल्या आणि गेल्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे निकाल लागले त्याच्यात मुळात जो मुद्दा होता तो होता संविधान बचाव. आणि जे आकडेवारी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आली ती आकडेवारी क्लिअर कट सांगते की आता जी केंद्रातलं 2 कुबड्यावरती जे सरकार स्थापन झालेलं आहे यांना झटका हा मागासवर्गीय मतांनी दिलेला आहे. जसं महाराष्ट्रात मराठा वर्सेस OBC हा वाद निर्माण केला त्याचा फटका बसणार आहे आणि भविष्यात 2029मध्ये जर या पद्धतीचं वातावरण राहिलं तर सरकारला धोकादायक आहे केंद्रातल्या. म्हणून मागासवर्गीयांमध्ये सुद्धा वाद निर्माण करणे असं आमचं म्हणणं आहे. हा मूळ उद्देश आहे जो बेसलेस जजमेंट हे सुप्रीम कोर्टाने जे दिलं आहे. काही आकडेवारी नाही, काही सर्वे नाही, काही डेटा नाही आणि एकसारखी त्यांनी हा निर्णय देऊन टाकला. मुळात त्याच्या मागचा हा उद्देश आहे असं आमचं सर्वांचं आकलन आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा निर्णय जाती जनगणना करण्यापूर्वी आला, बरोबर आहे. हा आला आता माननीय अतुल देशमुखनी सांगितलं त्याप्रमाणे निकाल झाल्याच्या अवलोकनानंतर आला. निकालामध्ये एकूण दिसतं संकेत असं दिसतं की मागासवर्गीयांनी सत्तेच्या विरोधात मतदान केलं, बरोबर आहे. आणि त्यांची मागणी प्रामुख्यानं काय होते मागासवर्गीय समाजाची गेल्या काही वर्षापासून जाती जनगणना करा, आमचा बॅकलॉगही शिल्लक आहे, आम्ही संख्येनं एवढे असताना सुद्धा आम्हाला अधिकार कमी मिळत आहेत आणि ह्याचा दबाव वाढला म्हणून जाती जनगणना करा. ते काही होताना दिसत नाही. त्याच्यानंतर जे काही आता सत्तेचे संकेत आले, जे काही सत्ता बदलाची जे काही दिसून येतं की संघटित झाले मागासवर्गीय आणि त्यांनी एका पद्धतीनं मतदान केलं, हे सर्व पाहता मला तर असं वाटतं की हा निर्णय राजकीय आहे आणि हा निर्णय राजकीय आहे आणि हा व्यक्तिगत आहे. माझं असं म्हणणं आहे ते जे 7 न्यायाधीशापैकी 5 न्यायाधीशांनी सहमत दर्शवलेली आहे, असं 5 न्यायाधीशांनी या जजमेंटच्या अगदी विरोधातलं जजमेंट याच्यापूर्वी दिलेलं आहे. तर माझं असं म्हणणं आहे की हे जजमेंटच नलिफाय झालेलं आहे. जनगणना झाल्याचं कसं म्हटलं की जनगणना झाल्यात अगर SC STची जी लोकसंख्या वाढी दिसली तर त्यांना तुम्ही जर आरक्षणचं 12% 12% घेणार त्यांना ते वाढवण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहे का? आमची सत्ता आली, मी जर प्रधानमंत्री झालो तर मी तर दुसऱ्या दिवशी करून टाक.